तर हा आहे चिखलदरा सिरीजचा पार्ट 2. आम्ही मित्रासोबत असल्यावर काय वांदा आहे का, एकदम खतरनाक मजा केली ना आम्ही. तर चला सांगतो तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये, ब्लॉग कंटिन्यू करा. आता मागच्या पार्टमध्ये तुम्ही ना पाहिलं होतं, आपण आलो होतो घोडागाडी पॉईंटवर. इथं आम्हाला काही जास्त मजा आहे येऊन राहिली ती, म्हणून आम्ही ना आमची दुसरी गाडी काढली चालू भीमकुंडावर. आता इथं खतरनाक मजा येणार भाऊ. तसेच गाडीवरून खाली उतरलो, मित्र सगळं नाचायला लागले नाही. म्हटलं थांबा थांबा, अजून पिक्चर बाकी आहे. मग काय आम्ही त्याच्यानंतर थोडं डिस्कस केलं. रस्ते दिसल्यामुळे हॉटेल भाग्यश्री, पण आज रविवार असल्यामुळे हॉटेल भाग्यश्री आहे बंद. आणि मग काय दिसली एक गाडी, याला आम्ही भाडे विचारत आम्हाला प्रत्येक 60 रुपये म्हटलं आहे. तटून आपले मित्र फटकन खसकले आणि गप्पा गोष्टी करत करत चाललो मी सीधा भीमकुंड. आणि जर तुमच्याजवळ असे झाकणझुली मित्र असेल त्यातून बी विशाल, तर मग तर काही वांधाच नाही. किती लवकर पोहोचतो काही सांगता येत नाही. मग काय थोडंसं पाळून खाली उतरून पोहोचलो सीधा भीमकुंडावर. पहिले तरी पोहोचल्यावर आजूबाजू पहिले डोळे शेकून घेतले, नंतर पाहतो मी नजारे. वॉटरफॉल तर एकदम खतरनाक दिसू राहिलं. तर भाई खरं माहोलच आहे अटी. तर आणि वरून काय पाणी राहिलं, खतरनाक वाटू राहिलं. तर आता इथं थोडेसे फोटो वगैरे खेचून घेतले, व्हिडिओ काढून घेतले. आणि तिथून आलो आम्ही त्या एका मेन पॉईंटवर. तर ती आम्हाला आमच्या शाहरुख खानची पोस्ट घेऊन होती, पण तेवढ्यात आमच्या शाहरुख खानची तुटली. आणि आमच्या ग्रुपमध्ये काय एकच शाहरुख खान होता, दुसरा शाहरुख खान बी होता ना. पण दुसऱ्या शाहरुख खानच्या हातात काय वाचल ते काय माहिती, त्याच्या हातात नाही खुलू राहिलं भाऊ. मतलब आमगीन लावून या लागत असतं. पहिले आपले दोन्ही शाहरुख खानचे व्हिडिओ काढून घेतले. आणि त्याच्यानंतर आपले मित्र येईल सफलता शिडीनं वर बोलून घेतलं. तसं आम्ही थोडं समोर आलो. अटी आम्हाला थोडंसं काही दुकानात जत्रासारखं दिसलं, पण आम्हाला घेणं काही नव्हतं. पण अटी चष्मावाला होता. चष्मा एका सगळ्यांना घालून चष्मा फोटो काढून घेतले, पण आपल्याला तर अलग चष्मा आवडला होता. मग काय यात काय फोटो काढून राहिले नाही, पण यांना म्हणतात काही दूरचं जवळून दूरचं दूर दिसते. तसं आपले मित्र घेऊन आलो सुद्धा गाडीवर. आता आम्ही समोर कुठे जाणार सांगतो मला पुढील ब्लॉग मध्ये. चला मग आजच्या इतकं भेटावं पुढच्या ब्लॉग मध्ये.